औक्षण करणं, आलेल्या पाहुण्यांचं औक्षण करणं ही आपली भारतीय संस्कृती. वनचरे या अभंगाच्या माध्यमातून सांगितलेले आहे. त्या सादरे स्वीकारले तर महाराष्ट्रात भेडसावू लागलेले यश मिळेल आणि त्यातूनच चिरंतर शाश्वत विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात झाडे जगू. एक रोप ज्ञानाचं, एक रोप स्नेहाचं, एक रोप प्रेमाचं, एक रोप प्रेम बुद्धीचं, एक रोप भावनेचं, एक रोप बुद्धीचं जावं, वसंतानं भरून जावं आणि मोराने पिसारा फुलवून नाचावं अशा आल्हाददायी वातावरणामध्ये आजचा कार्यक्रम सादर होत आहे. एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र राहणे ही प्रगती आहे, एकत्र काम करणे ही उन्नती आहे आणि स्वागत करणे ही संस्कृती आहे. जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं, तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य प्रयोजन असावं लागतं. म्हणूनच जाणून घेऊया आजच्या प्रयोजनाची पार्श्वभूमी म्हणजेच प्रास्ताविक.
आजच्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे उपमुख्याध्यापक आर.पी. कदम सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. आयोजनाचा हेतू प्रास्ताविकच बांधत असतो, नियोजनाचा हेतू औपचारिक नाही ही आत्मीयता आहे. वास्तविक रसिक हो सादर केले आहे तुमच्या समोर या सोहळ्याचे प्रास्ताविक. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपल्याला बहुमोल वेळ दिला असे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय गोरख पाकरे सर, मॅनेजर SBI शाखा पुलूस यांचा परिचय करून देत आहेत. प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक DM बडगुजर सरांना विनंती की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. स्वागतम सुस्वागतम. आज या कार्यक्रमात माझ्यावरची जबाबदारी दिलेली आहे ती म्हणजे प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्याची. आजचे प्रमुख पाहुणे एका ध्येयाने, स्वतःच्या कर्तृत्वाने एका शाखा प्रमुख म्हणून त्यांनी जी काही जबाबदारी स्वीकारलेली असे कर्तृत्वकार शाखाधिकारी माननीय श्री गोरख मच्छिंद्र पाकरे सर, स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक. त्यांचं गाव आहे अकलूज, जिल्हा सोलापूर. त्यांची शैक्षणिक पात्रता BSc ॲग्री 2002 ते 2006 कॉलेज ऑफ ॲग्री पुणे या ठिकाणी त्यांचं BSc ॲग्रीचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर MSc ॲग्री 2007 ते 2008 कॉलेज ऑफ ॲग्री नागपूर या ठिकाणी त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर 2008 मध्ये त्यांनी बँकेच्या परीक्षा दिल्या आणि अगदी लहान वयातच शिक्षण पूर्ण करता करताच 2008 मध्ये ते एप्रिल 2008 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी म्हणून त्यांची प्रथम निवड झाली. सुरुवातीचा कालखंड त्यांनी देशातल्या हरियाणा राज्यात पानिपतला पहिले पोस्टिंग त्यांचं झालेलं आहे. त्यानंतर हरियाणामध्येच कर्नाल, यमुनानगर, कुरुक्षेत्र येथे काम केलेलं आहे. मे 2019 मध्ये महाराष्ट्र राज्यात बदली झाली. महाराष्ट्रात पोस्टिंग किंवा बदली झाल्यानंतर प्रथम 2019-20 मध्ये परभणी जिल्ह्यात जिंतूर येथे शाखा अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर 2021 ते 2023 फलटणला शाखा व्यवस्थापक म्हणून पोस्टिंग त्यांची झालेली आहे. सध्या ते मे 2024 पासून ते पलूसमध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत आणि या पलूस नगरीतलं जे काही अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ज्या बँकेला ओळखलं जातं अशा मोठ्या बँकेचे ते प्रमुख अधिकारी आहेत. हा त्यांचा परिचय मी या ठिकाणी थांबवतो. त्यानंतर कार्यक्रमाचे जे काही अध्यक्ष आहेत ते प्रकाश आप्पा पुदाले, हे पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत. या शाळेचे ते माजी विद्यार्थी आहेत आणि त्याचबरोबर या दोन्ही माणसांनी आपल्या जीवनामध्ये जे काही ध्येय ठेवलेलं होतं दोन्ही पाहुण्यांनी ते पूर्ण केलेलं आहे. असंच ध्येय आपण पूर्ण करावं आणि एवढं बोलून मी पाहुण्यांचा परिचय थांबवतो. धन्यवाद. सत्कार म्हणजे जिव्हाळ्याचे बंध, सत्कार म्हणजे संस्काराचे लेणे, सत्कार म्हणजे मान सन्मान देणे. अतिथी देवो या आपल्या संस्कृतीला स्मरून आजच्या या कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आपण करूयात. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय गोरख पाकरे सर, मॅनेजर SBI शाखा पुलूस यांचा सत्कार संस्थेच्या उपाध्यक्षा डॉक्टर आशाताई पाटील तथा माई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. पाकळ्यांचे गळणे म्हणजे फुलांचं मरण असतं, मरतानाही सुगंध देणं याचाच आयुष्य सारं असतं. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आयुष्यात तुमच्यासारखे स्नेही मिळाले तर हे जगणे सोन्याहून पिवळे असते असे हे आपले बुके देऊन सत्कार संपन्न होतोय. थँक्यू. पर्यवेक्षक बडगुजर सरांनी करावा. MA पाटील सरांचा अशी मी त्यांना विनंती करते. बुके देऊन सत्कार संपन्न होतोय.
बडगुजर सरांना सर्वांच्या तर्फे पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय गोरख पाखरे साहेब, मॅनेजर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पलूस, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रकाश पुदाले अप्पा पलूस, अध्यक्ष पलूस शिक्षण प्रसारक मंडळ पलूस, तसेच कार्यक्रमाला उपस्थित पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील माई, संस्थेचे उपाध्यक्ष श्री संदेश कुलकर्णी साहेब, संस्थेचे सन्माननीय सचिव आदरणीय धोंडीराम शिंदे सर तथा अण्णा, शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन जयंत नाना कदम, संस्थेचे सर्व उपस्थित संचालक, संस्थेचे सन्माननीय सदस्य प्रशांत कुलकर्णी साहेब, प्रशालेचे प्राचार्य सावंत सर, प्रशालेतील सर्व विभागाकडील सर्व अधिकारी वर्ग, प्राथमिक माध्यमिक ज्युनियर कॉलेज व्यवसाय अभ्यासक्रम या विभागाकडे अध्यापन करणारे अध्यापक अध्यापिका, प्रशालेचे सर्व कर्मचारी व सर्व वर्गांचे वर्गप्रतिनिधी आणि निमंत्रित पालक, पलूस परिसरातील मान्यवर, मंडप, साऊंड सिस्टीम, हितचिंतक, पत्रकार आणि विद्यार्थी विद्यार्थिनी, प्रथमतः आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील प्रशालेच्या उल्लेखनीय बाबी, शैक्षणिक गुणवत्ता अर्थातच प्रगतीचा आलेख अहवाल स्वरूपात सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. जितना बड़ा सपना होगा उतनी बड़ी तकलीफें होगी और जितनी बड़ी तकलीफें होगी उतनी बड़ी कामयाबी होगी. सन 1958 साली लावलेल्या या ज्ञानरूपतेचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आज रोजी इयत्ता 5वी ते इयत्ता 12वी अखेर 55 तुकड्या व व्यवसाय अभ्यासक्रमाकडील 8 विविध विभाग या सर्व विभागात यावर्षी 2245 विद्यार्थी अध्ययन करत असून 150 अनुभवी तज्ज्ञ अध्यापक अध्यापिका प्राध्यापक सेवक वर्ग आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व मनापासून बजावत आहेत. यशाला नसते सीमा, गाठा उंच शिखरे यशाची, खात्री आहे आम्हाला याची, लिहाल गाथा गुणगौरवांची. इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा निकाल फेब्रुवारी 2024. इयत्ता 10वीत एकूण 269 विद्यार्थ्यांपैकी 262 विद्यार्थी उत्तीर्ण झाली. त्याचा निकाल 97.39% इतका लागला असून प्रशालेतील पलूस केंद्रात गुणवत्ता यादीत आलेले 3 विद्यार्थी, प्रथम क्रमांक भूमिका तुकाराम मालगावी 95.40%, द्वितीय श्रेयश गजानन पाटील 94.40%, तृतीय आविष्कार महेश मदने 92.80%, तृतीय सायली अमोल माळी 92.80%, तृतीय मनाली धनाजी मोहिते 92.80%. विशेष भाग 90% वरील प्रशालेचे 9 गुणवंत विद्यार्थी, विशेष प्रावीण्य मिळवलेले 93 विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये 103 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीमध्ये 50 विद्यार्थी आणि टेक्निकल विषयात 90पेक्षा जास्त गुण मिळवणारे 27 विद्यार्थी. 12वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2024. यामध्ये 12वी बोर्ड परीक्षेचा 99.33% इतका निकाल लागला असून कला विभाग 97.22%, वाणिज्य विभाग 98.52%, विज्ञान विभाग 100%. गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी, प्रथम क्रमांक निरंजन निवास साठे 94.17%, द्वितीय वेदांत जितेंद्र जाधव 93.50%, तृतीय वैष्णवी हिम्मत पाटील 91.17%. व्यवसाय अभ्यासक्रम फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल 93.33% लागला असून प्रथम क्रमांक पायल मुसा मुलानी बँकिंग 78%, द्वितीय पवन जगन्नाथ डावदर डेअरी टेक्नॉलॉजी 75.17, तृतीय साहिल अशोक मोरे मेकॅनिकल टेक्नॉलॉजी 68.17. परीक्षा विभाग प्रशालेमध्ये शासनातर्फे विविध परीक्षा घेण्यात येतात. शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व इयत्ता 8वी, आर्थिक दुर्बल घटकांसाठी NMMS परीक्षा, इयत्ता 5वीसाठी नवोदय विद्यालय परीक्षा, इंटरमिजिएट एलिमेंटरी ग्रेड चित्रकला स्पर्धा, अध्यापक संघामार्फत घेण्यात येणाऱ्या गणित प्रावीण्य परीक्षा, गणित प्रज्ञा परीक्षा, गणित पारंगत परीक्षा, आंतरराष्ट्रीय गणित, इंग्रजी, विज्ञान, ऑलिम्पियाड परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, इयत्ता 10वी, हिंदी बहिस्त परीक्षा अशा विविध परीक्षा घेतल्या जातात. अशा सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सर्वांना माझा प्रथम नमस्कार. खरं तर मला आज आपल्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ इथे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण दिल्याबद्दल मी सर्वप्रथम माननीय सचिव, अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा आभारी आहे. खरं तर अशा समारंभामध्ये मी प्रथमच आलेलो आहे. मी सचिव सरांना पण सांगत होतो, आपले शिक्षक त्यांनी माझं पूर्ण इंट्रोडक्शन दिलेलं आहे की मी कशामध्ये शिक्षण घेतलेलं आहे,
किंवा कुठं कुठं मी काम केलेलं आहे आणि सध्या मी पलूस शाखेमध्ये ॲज अ ब्रँड मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. तर हे शिक्षण घेत असताना आपल्याला कशा कशा प्रकारच्या अडचणी येत असतात, आपलं फॅमिली बॅकग्राऊंड काय असतंय, परत आपण शिक्षणाने कसे मोठे होत असतो हे तुम्ही बघतच आहात. जसं काय मी काय खूप मोठ्या घरामध्ये जन्म घेतलेला नाही आहे, एकदम गरीब परिवारामध्ये माझा जन्म झालेला होता. परंतु शिक्षणाने आज मी एक आपली स्टेट बँक ऑफ इंडिया जी भारतामध्ये किंवा जगामध्ये पहिल्या 50 ज्या मोठ्या संस्था आहेत त्यामध्ये ही बँक येते. ह्या बँकेमध्ये साधारणतः 2.5 ते 3 लाख कर्मचारी सध्या काम करत आहेत. आपण शिक्षणाने कसे मोठं होतो हे एक मी तुमच्यासमोर उभा आहे ते एक उदाहरण आहे. माझे आई वडील जर बघितले तर आमचे वडील एक टेम्पररी म्हणून आपले साखर कारखान्यात तिथं काम करत होते. आई अशिक्षित होती परंतु पहिल्यापासून शिक्षणाची आवड असल्यामुळे मी चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकलो व इथपर्यंत येऊ शकलो. आपल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचे सर्वप्रथम अभिनंदन करतो व ज्यांना पारितोषिक मिळाली नसेल त्यांनी खचून न जाता कमीपणा न मानता या कार्यक्रमातून बोध घ्यावा, प्रेरणा घ्यावी व पुढच्या स्पर्धेसाठी आजपासूनच तयारी सुरू करावी अशा मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द इथे संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रमुख पाहुणे माननीय पाखरे साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व पदाधिकारी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालक, सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं स्वागत. परत एकदा आपण कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे बोलवत असतो की तुमच्याकडे एक आदर्श निर्माण व्हावा म्हणून आपण असे शोधून पाहुणे काढतो. त्यांनी थोडक्यात सांगितलं, पण तुम्ही बघितलं की अतिशय गरीब आणि प्रतिकूल परिस्थिती शिकून ते एका जागतिक कीर्तीच्या बँकेमध्ये सध्या ब्रांच मॅनेजर म्हणून काम करतात. तर असे आदर्श तुम्ही सर्वांनी ठेवले पाहिजे. आता मी जास्त बोलणार नाही कारण तुम्हाला पारितोषिक घ्यायची खूप गडबड झालेली असणार आहे. 2 गोष्टी फक्त सांगतो की जे आता पारितोषिक मिळवतील त्या सर्वांचं आधीच मी अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळालेलं नाही त्यांनी पण नाउमेद व्हायचं नाही. सरांनी सांगितल्याप्रमाणे आत्तापासूनच पुढच्या वर्षी पारितोषिक मिळवायची जिद्द बाळगायची. आणि एक गोष्ट विशेष मला आज आवडलेली म्हणजे सकाळी जे रांगोळी प्रदर्शन झालं आणि त्यानंतर आपली जी गणिताची प्रयोगशाळा आहे तिथं गेल्यानंतर पाहुण्यांना नामा सर्वांना तिथल्या विद्यार्थिनींनी अतिशय व्यवस्थित पूर्ण इंग्रजीमध्ये जे काही आपल्याला प्रयोग दाखवायचे ते समजावून सांगितले की खूप मनाला खूप आनंद झाला. कुठेही मराठी मिक्स केलं नाही, कॉन्फिडंटली त्यांनी समजावून सांगितलं, त्यांनाही ते समजलेलं होतं. त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचं विशेष अभिनंदन, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं पण अभिनंदन. आता एकच गोष्ट की आज उद्या परवा हा उत्सव साजरा करा आनंदामध्ये आणि 1 दिवस विश्रांती घ्या, परंतु पुढं काय परीक्षा 1-2 महिन्यातच येते. हिचा जोमाना अभ्यास करायला सुरुवात करून सर्वांनी चांगलं यश मिळवा अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. पारितोषिक वितरण समारंभ 2024-25 माध्यमिक विभाग बौद्धिक स्पर्धा वाचन होतं या ठिकाणी. कुमारी हर्षदा शंकर कोळी 9वी क सुरुवातीला मराठी निबंध तृतीय. कुमारी केती किसन चिंटे 9वी. कुमारी प्रज्ञा संग्राम नलवडे इयत्ता 9वी क मराठी. कुमारी प्रीती महेश पवार इयत्ता 9वी अ. मेधा चिंतामणी भंडारे 9वी क. कुमारी कोळी 10वी क मराठी निबंध तृतीय. आदित्य पटपट्या मराठी वक्तृत्व तृतीय क्रमांक. कुमारी ज्योतिका दहावीड मराठी वक्तृत्व. ओके दहावीड तृतीय क्रमांक. जरा पटपट करा. गाडे दहावीड. कुमारी अंजली प्रकाश जाधव ऋतुजा राजेंद्र कांबळे टाके
अभिनेते यांचा विभाग स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक आलेला होता. बलमे यांचा 12वी सिंधुदुर्ग या ठिकाणी तृतीय क्रमांक आलेला होता. यांचा 12वीचे विद्यार्थी सध्याचे पंजाब या ठिकाणी चालू असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी गेले. कुमारी चेतना मंगेश कांबळे 12वी स्पर्धा प्रथम. कुमारी आर्या संदीप रोहितो दीक्षा राजेंद्र पाटील 12वी प्रथम. गिरीश गावोजा प्रथम. सौरभ वेलवंकर कुमारी राजश्री 11वी 100 मीटर धावणे द्वितीय. 200 मीटर धावणे द्वितीय. इथे बघा 200 मीटर धावणे प्रथम. प्रज्वल 11वी 200 मीटर धावणे द्वितीय. शिंदे 11वी. व्यंकटेश शिंदे 200 मीटर धावणे प्रथम. 400 मीटर धावणे द्वितीय. कुमारी ऋतुजा राजेंद्र कांबळे 11वी. रितेश गणेश गायकवाड 11वी ई. कुमारी ऋतुजा स्वरूप शरद जाधव 11वी ब. हर्षवर्धन आनंदा सिद्धराम सुखदेव माळी धावणेच्या. कुमारी अंकिता जयवंत झाले 11वी प्रथम. नायकाचं नाव आहे पार्थ संदेश पोदार 11वी प्रथम. विद्यार्थ्यांनी लवकर बक्षीस स्वीकारावे. राखी माजाई सृष्टी श्रीकांत झाले नायिकेचं नाव आहे. प्रथम क्रमांक आहे 12 ई. कुमारी श्रावणी हनुमंत मंग. मुले 4x100 रिले. तुम्हा सर्व विजेत्याप्राप्त विद्यार्थ्यांचं खूप खूप कौतुक. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज HSC वोकेशनल विभाग पलूस, ज्युनियर कॉलेज व माध्यमिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा सन 2024-25चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आज उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणास लाभलेले आजचे प्रमुख पाहुणे माननीय गौरव पाखरे सर, मॅनेजर SBI शाखा पलूस, आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन आज इथे उपस्थित राहिले. संस्था व प्रशालेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार. विद्यार्थ्यांना सूचना आहे की पुढील सूचना मिळेपर्यंत कोणीही जाग्यावरून हलायचे नाही. कार्यक्रमाचे अध्यक्ष व पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री प्रकाश पुजारी साहेब तथा अप्पा हेही आपल्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचे संस्था व प्रशालेच्या वतीने खूप खूप आभार. उपाध्यक्ष आदरणीय माननीय डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील माई, सन्माननीय सचिव श्री रोलीराव शिंदे अण्णा, सर्व सन्माननीय संचालक सदस्य, सर्व पदाधिकारी यांचेही संस्था व प्रशालेच्या वतीने खूप खूप आभार. प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री S. सावंत सर, उपमुख्याध्यापक श्री आरती कदम सर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री विवी गायकवाड सर, व्यावसायिक अभ्यासक्रम उपप्राचार्य डॉक्टर युवी पाटील मॅडम, सर्व विभागाचे पदाधिकारी, सर्व शिक्षकवृंद यांचेही संस्था व प्रशालेच्या वतीने खूप खूप आभार. उंचीवाडाचा सेक्टर 8वी काच्या दरवाजाला साहिल खान 8वी ड. पुढे चल. काय चाललं पाणी मागे तर भांडण कोणा चालले. तुला बघितलं की एकच गाणं आठवतं, गाडीवाला आया घरचे कचरा निघाल. अरे पिंग्याचं गाणं किती सुंदर, गाण्याला तुला. लटपट लटपट कमर दामिनी घर रागिनी मेरे घर आई कैसी सजी धजी देखो मेरी पिया की सावरी जिया से बावरी मेरे अंगना में देखो आज खिला है चांद.
साक्षी वाघमारे, मधुरा कुंभार, श्रेया शिंदे, राजश्री कोल्हे, सातवी डोई. डब्बे में डब्बा, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, हमारी सहेलियां. चला मुलींनो लवकर या स्टेजवर. प्रियांजली सूर्यवंशी, 8वी क. प्रियांजली सूर्यवंशी, 8वी क.
जय जीवन. अक्षदा तिलक लावून पाहुण्यांचे स्वागत आपण करत असतो. फुलांच्या पाकळ्यांनी स्वागत पाहुण्यांचे झाले. फुलांच्या पाकळ्यांनी स्वागत सज्ज झाले. औक्षण करण्यासाठी अंगणी क्षण हा भाग्याचा आला. लगीच्या अंगणी फळा फुलांचा मळा पाहिजे. आनंदाचा सोहळा पाहिजे. गावात एक वेळेस देऊळ नसेल तर चालेल पण एक आदर्श शाळा पाहिजे. सोपं नसतं झाड होणं मातीमध्ये रुजून येणं. एका एका श्वासासाठी आभाळाचं ऋण घेणं. सोपं नसतं झाड होणं. सूर्य डोळी घ्यावा लागतो तशात कोणी सावली मागतो. बसेल त्याला झुळूकभर वारा सुद्धा द्यावा लागतो. सोपं नसतं मागेल त्याला मागेल ते देत जाणं. सोपं नसतं झाड होणं. तळाखालच्या कातळाशी लढता येत नाही. तळाखालच्या कातळाशी लढता येत नाही. घाव दिले कोणीतरी रडता येत नाही. घाव दिले कोणीतरी रडता येत नाही. तर ओठ शिवून सगळं सोसत जाणं. सोपं नसतं झाड होणं. प्रास्ताविकातून कळत असतो आयोजनाचा हेतू. प्रास्ताविकातून कळत असतो आयोजनाचा हेतू. प्रास्ताविकच बांधत असतो नियोजनाचा सेतू. औपचारिक यानंतर व्यवसाय शिक्षण विभागाच्या उपप्राचार्या डॉक्टर युडी पाटील मॅडम यांना विनंती, त्यांनी स्वागत व प्रास्ताविक करावे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये घेतले गेलेल्या बौद्धिक आणि क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तर स्नेह संमेलन म्हणजे काय, तर 3 दिवस आपलं हे स्नेह संमेलन चालणार आहे. 19, 20 आणि 21 तारखेला आज सकाळी माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेजचा पारितोषिक वितरण समारंभ झालेला आहे. आणि आत्ताच्या दुपारच्या सत्रामध्ये प्राथमिक विभाग आणि HSC वोकेशनल विभाग यांचा कार्यक्रम पारितोषिक वितरणाचा संपन्न होणार आहे. आता मुलांनो, स्नेह संमेलन म्हणजे तरी काय, नेमकं तुम्हाला काय वाटतं,
तर स्नेह संमेलन म्हणजे आनंद निर्मिती, स्नेह रुजवणं आणि वाढवणं. आता स्नेह रुजवणं यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सांघिक स्पर्धा असतील, वैयक्तिक मध्ये 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, रिले, गोळाफेक व लांब उडी यासारख्या स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत. तसेच आमच्या प्रशालेचे विद्यार्थी बाहेर बरेच ठिकाणी राज्यामध्ये वगैरे खेळून आलेले आहेत, तर त्यांचं कुठंतरी गुणांचं गोड कौतुक व्हावं म्हणून हा पारितोषिक वितरण समारंभ आपण आज आयोजित केलेला आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना बक्षिसं मिळालेलं आहेत त्यांचं मी अभिनंदन करेन, पण ज्यांना मिळालेलं नाही त्यांनी पुढच्या वर्षी असा आज निश्चय करा की मी पुढच्या वर्षी नक्की एखादं तरी बक्षीस मिळवेन आणि सर्व स्पर्धामध्ये मी सहभाग घेईन असा त्यांनी निश्चय करावा. आता आजच्या कार्यक्रमाला पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रकाश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रकाश पुदाले साहेब हे या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले. त्याबद्दल मी संस्था आणि प्रशालेच्या वतीने त्यांचे आजच्या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करते. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा व पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा माननीय डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील यांचेही मी मनापासून स्वागत करते. तसेच आमच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री प्रथमेश बागल, अध्यक्ष रोटरी क्लब सह्याद्री पाषाण पलूस यांचेही मनापासून स्वागत. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी असलेले दुसरे प्रमुख पाहुणे माननीय अभिजित लाड, टीव्ही सिरियल अभिनेते यांचेही मी मनापासून स्वागत करते. तसेच पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य माननीय प्रशांत कुलकर्णी सर, MA पाटील सर यांचेही मी मनापासून स्वागत करते. त्याचबरोबर लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिराचे मुख्याध्यापक माननीय S सावंत सर यांचेही मी स्वागत करते. ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य VV गायकवाड सर यांचेही मनापासून स्वागत. त्याचबरोबर उपमुख्याध्यापक RP कदम सर, पर्यवेक्षक माननीय दडस सर, पर्यवेक्षक माननीय बडगुजर सर, साबळे सर यांचेही मी मनापासून आजच्या कार्यक्रमात स्वागत करते. त्याचबरोबर पाहुण्यांच्या बरोबर आलेले क्षितिज गायकवाड, साहिल मखदूम, प्रवीण चव्हाण, प्रभंजन सावंत, विनय माळी यांचेही मी मनापासून स्वागत करते. त्याचबरोबर पलूस नगरीतील प्रतिष्ठित नागरिक, पालक आणि पत्रकार बंधू भगिनींचेही मी स्वागत करते. त्याचबरोबर उपस्थित सर्व विभागातील माझे सर्व शिक्षक सहकारी बंधू भगिनी यांचेही स्वागत मी करते. तसेच शिक्षकेतर बंधू भगिनी यांचेही मी आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. त्याचबरोबर सांस्कृतिक विभागामधील सर्व जे सदस्य आहेत त्यांचेही मी स्वागत करते. तसेच प्राथमिक विभागातील विद्यार्थी आणि व्यवसाय अभ्यासक्रमाकडील सर्व विद्यार्थिनी यांचे मी सहर्ष स्वागत करते. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्दाचे प्रास्ताविक इथंच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुनश्च एक वेळ सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजचं वार्षिक स्नेह संमेलन सन 2024-25च्या प्राथमिक आणि MCVC विभागाचा जो वार्षिक पारितोषिक कार्यक्रम संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमासाठी लाभलेले जे प्रमुख पाहुणे आहेत या पाहुण्यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी ही माझ्यावरती सोपवलेली आहे. तर यामध्ये आपल्याला लाभलेले पहिले जे प्रमुख पाहुणे आहेत ते श्री प्रथमेश दत्तात्रय बागल, त्यांचं प्राथमिक शिक्षण पंडित विष्णू दिगंबर पलुसकर माध्यमिक विद्यालय पलूस येथे झालेले आहे. माध्यमिक शिक्षण लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर पलूस हे आपल्याच विद्यालयात झालेले, म्हणजे ते आपले माजी विद्यार्थी आहेत. त्यांना शेती विषयी आवड असल्याने त्यांनी BSc ॲग्री मोहनराव कदम महाविद्यालय कडेगाव येथून पूर्ण केलेले आहे. मिटकॉन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे येथून त्यांनी MBAचे शिक्षण हे पूर्ण केलेले आहे. त्यांची आई ही प्राथमिक शिक्षिका आपल्याच पलूसमधील माधवराव परंजपे प्राथमिक विद्यालय पलूस या ठिकाणी त्या मुख्याध्यापिका म्हणून त्या ठिकाणी काम करतायत. त्यांचे वडील कन्स्ट्रक्शन व्यवसायात बिल्डर म्हणून काम करतायत आणि ते प्रमुख आजचे पाहुणे हे सुद्धा सध्या कन्स्ट्रक्शन व्यवसायात काम करत आहेत. तसेच रोटॅक्ट क्लब सह्याद्री पाषाण मध्ये पलूस तालुका अध्यक्ष म्हणून ते आपल्या परिसरात काम करत आहेत. त्यांना
लहानपणापासून चित्रकलेची आवड आहे, त्यामुळे लहानपणापासून त्यांनी या चित्रकला स्पर्धेत नेहमी प्रथम क्रमांक मिळवलेले आहे. त्यानंतर आपल्याला लाभलेले दुसरे जे प्रमुख पाहुणे आहेत ते मान्य अनिकेत रमेश लाड, TV सिरियल अभिनेते. त्यांचं मूळ गाव आहे कुंडर. त्यांचं शिक्षण BSc फिजिक्स झालेलं आहे. फिजिक्सच्या सेकंड इयरला असताना युवा महोत्सवात सहभाग व त्यात शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचा दुसरा नंबर आलेला होता. अनेक व्यावसायिक नाटकं त्यांनी केलेली आहेत. युवा महोत्सवात राज्यस्तरीय आणि देश पातळीवर त्यांचा नेहमी सहभाग राहिलेला आहे. त्यानंतर झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका लागिरं झालं जी या TV सिरियलमध्ये त्यांनी अतिशय छान असं काम केलेलं आहे. लागिरं झालं जीमध्ये आज्याचा आर्मीमध्ये मित्र पश्याची भूमिका त्यांनी अतिशय उठावदार अशी त्यांनी केलेली आहे. त्यानंतर YC कॉलेज सातारा, DG कॉलेज सातारा, SJM कॉलेज कराड या तिन्ही नामांकित कॉलेजमध्ये त्यांनी कला प्रशिक्षक म्हणून अतिशय छान असं काम केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी अनेक मोठ्या ब्रँडचे हिंदी TV जाहिरातीमध्ये तसेच चित्रपट अभिनेता मराठी TV या मालिकांमध्ये अतिशय छान असा अभिनय त्या ठिकाणी केलेला आहे. याशिवाय देशकरी या शॉर्ट फिल्म म्हणजे लघुचित्रपटमध्ये प्रमुख भूमिका त्यांनी बजावलेली आहे. देशातील सर्वोत्तम मानले जाणारे फिल्मफेअर पुरस्काराने ते सन्मानित आहेत. याशिवाय देशकरीला विदेशातून जवळजवळ 11 पारितोषिके ही त्यांना मिळालेली आहेत आणि भारतातून फिल्मफेअर अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. तसेच ते एक युवा उद्योजक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ग्रीड वूड सोलर सोल्युशन या नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश या 4 राज्यात हा त्यांचा व्यवसाय सुरू आहे. गोव्याला G20 समिट जी होती त्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी ही त्यांना मिळालेली होती. याशिवाय लेटेस्ट जर्मन टेक्नॉलॉजी त्यांनी लॉन्च केलेली आहे. याशिवाय कोयना धरणावरती आर्किटेक्चर लाइटिंगचा जो प्रोजेक्ट आहे तो त्यांनी तयार केलेला आहे. याशिवाय त्यांना सामाजिक कामामध्ये मोठ्या प्रमाणावर आवड आहे. रोटेट क्लब ऑफ सह्याद्री पाषाणमार्फत अनेक सामाजिक उपक्रमामध्ये नेहमी त्यांचा सहभाग असतो. याशिवाय युवकांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक उपक्रमांद्वारे ते नेहमी त्यामध्ये सहभागी होत असतात. याशिवाय आपले तिसऱ्या ज्या पाहुणे आहेत आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत त्या आदरणीय श्रीमती डॉक्टर आशाताई पाटील तथा माई या आपल्यातीलच आहेत. आपल्याच पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या त्या उपाध्यक्ष म्हणून अनेक वर्षे काम बघत आहेत. आम्हा शिक्षक विद्यार्थी यांना सतत त्या मार्गदर्शन करत असतात. याशिवाय त्या पेशाने डॉक्टर आहेत. सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात नेहमी कुठेतरी संपणारी वाट असते, कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते. पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते. पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी. किनाऱ्याला जाऊन भिडायचं येत असेल लाटेच्याही मनात, येत असेल लाटेच्याही मनात. कितीही नाही म्हटलं तरीही ओढ असतेच ना, कितीही नाही म्हटलं तरी ओढ असतेच ना आपलेपणात. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची. पलूस टेक्निकल विभाग प्रमुख माननीय श्री M.A. पाटील सर,
संपन्न होत आहे. प्रमुख पाहुणे प्रथमेश श्री साहिल मखदूम यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. माननीय श्री विनय माळी आगळे कीर्तिवंत विद्यार्थी आम्ही घडी होतो. आजच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री प्रथमेश बागल साहेब, अध्यक्ष रोटरी क्लब सह्याद्री पाषाण पलूस व माननीय श्री अनिकेत लाड, टीव्ही सिरियल अभिनेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील माई, उपाध्यक्षा पलूस शिक्षण प्रसारक मंडळ पलूस, तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश हनुमंतराव पुदाले आप्पा, तसेच संस्थेचे उपस्थित सर्व संचालक मंडळ व सदस्य, प्रशालेचे प्राचार्य मान्य श्री एस सावंत सर, प्रशालेतील विविध विभागाकडील सर्व पदाधिकारी, कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेले विविध संस्थांचे पदाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज व व्यवसाय अभ्यासक्रम या विभागाकडे अध्यापन करणारे अध्यापक, अध्यापिका, प्रशालेचे सर्व कर्मचारी व सर्व वर्गाचे वर्ग प्रतिनिधी आणि निमंत्रित पालक, पलूस परिसरातील मान्यवर, मंडप साऊंड सिस्टीम, चिंतक, पत्रकार आणि विद्यार्थी विद्यार्थिनी, प्रथमतः आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील प्रशालेच्या उल्लेखनीय बाबी, शैक्षणिक गुणवत्ता अर्थातच प्रगतीचा आलेख अहवाल स्वरूपात सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. जितना बड़ा सपना होगा उतनी बड़ी तकलीफें होगी और जितनी बड़ी तकलीफें होगी उतनी बड़ी कामयाबी होगी. सन 1958 साली लावलेल्या या ज्ञान रोपट्याचे आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आज रोजी इयत्ता 5वी ते इयत्ता 12वी अखेर 55 तुकड्या व व्यवसाय अभ्यासक्रमाकडील 8 विविध विभाग, या सर्व विभागात यावर्षी 2245 विद्यार्थी अध्ययन करीत असून 150 अनुभवी अध्यापक, अध्यापिका, प्राध्यापक, सेवक वर्ग आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व मनापासून बजावत आहेत. यशाला नसते सीमा, गाठा उंच शिखरे, यशाची खात्री आहे आम्हाला, याची लिहाल गाथा गुणगौरवाची. इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा निकाल फेब्रुवारी 2024. मार्च 2024 मध्ये इयत्ता 10वीत एकूण 269 पैकी 262 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल 97.39% इतका लागला असून प्रशालेतील पलूस केंद्रात गुणवत्ता यादीत आलेले 3 विद्यार्थी खालीलप्रमाणे. प्रथम क्रमांक भूमिका तुकाराम मालगावी 95.40%, द्वितीय क्रमांक श्रेयस गजानन पाटील 94.40%, तृतीय क्रमांक 3 विभागून आहेत. त्यामध्ये आविष्कार महेश मदने, सायली अमोल माळी, मनाली धनाजी मोहिते यांना 92.80% गुण आहेत. विशेष बाब म्हणजे 90% वरील प्रशालेचे 9 गुणवंत विद्यार्थी, विशेष प्रावीण्य मिळवलेले 93 गुणवंत विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये 103 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीमध्ये 50 विद्यार्थी, टेक्निकल विषयात 90 पेक्षा जास्त गुण मिळवणारे 27 विद्यार्थी आहेत. इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा निकाल फेब्रुवारी 2024. फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल 99.33% इतका लागला असून विभागनिहाय निकाल खालीलप्रमाणे. कला विभाग 97.22%, वाणिज्य विभाग 98.52%, विज्ञान विभाग 100%. गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी खालीलप्रमाणे. प्रथम क्रमांक निरंजन निवास साठे 94.17%, द्वितीय क्रमांक वेदांत जितेंद्र जाधव 93.50%, तृतीय क्रमांक वैष्णवी हिम्मत पाटील 91.17%. इयत्ता 12वी व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल 93.33% इतका लागला असून प्रथम 3 आलेले विद्यार्थी खालीलप्रमाणे. प्रथम क्रमांक कुमारी पायल मुसा मुलानी बँकिंग 78%, द्वितीय क्रमांक पवन जगन्नाथ तावदर डेली टेक्नॉलॉजी 75.17%, तृतीय क्रमांक साहिल अशोक मोरे मेकॅनिकल टेक्नॉलॉजी 68.17%. परीक्षा विभाग प्रशालेमध्ये शासनामार्फत विविध परीक्षा घेण्यात येतात. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व इयत्ता 8वी, आर्थिक दुर्बल घटकासाठी NMMS परीक्षा, इयत्ता 5वी साठी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, इंटरमिजिएट एलिमेंटरी ग्रेड चित्रकला परीक्षा, अध्यापक संघामार्फत घेण्यात येणाऱ्या गणित प्रावीण्य परीक्षा, गणित प्रज्ञा परीक्षा, गणित पारंगत परीक्षा, आंतरराष्ट्रीय गणित इंग्रजी विज्ञान ऑलिम्पियाड परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 10वी, हिंदी बहिस्त परीक्षा अशा विविध परीक्षा घेतल्या जातात. अशा सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. बौद्धिक स्पर्धा चालू शैक्षणिक वर्षात प्रशालेमार्फत हस्ताक्षर, निबंध, वक्तृत्व, संभाषण, चित्रकला,
मेहंदी गायन अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. ऑल इंडिया नवनीत चित्रकला स्पर्धा, वन्यजीव सप्ताह चित्रकला स्पर्धा, बाल चित्रकला स्पर्धा, राजश्री शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध लेखन स्पर्धा, जिल्हा परिषद सांगली आयोजित तालुकास्तरीय जल मिशन योजना प्रभावी प्रचार या वक्तृत्व स्पर्धेत लक्ष्मणराव किर्लोस्कर ज्युनियर कॉलेज पलूसची विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक आला. तिची जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अशा सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. महाराष्ट्र बटालियन प्रशालेमध्ये 16 महाराष्ट्र बटालियन NCC सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली NCC मुले व मुली यांचे ट्रूप तयार करण्यात आलेले आहे. व्यासपीठ आणि सर्वांचंच तसं म्हणा गेलं तर पलूस प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाश पोदाले सर असतील, संस्थेचे उपाध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षिका श्रीमती आशाताई पाटील मॅडम म्हणजेच माई असतील, तसेच लेखी मुख्याध्यापकाचे प्रशालेचे मुख्याध्यापक सावंत सर, उपमुख्याध्यापक RP कदम सर, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य गायकवाड सर, तसेच HVC वोकेशन विभागाचे उपप्राचार्य डॉक्टर VD पाटील मॅडम, सर्व विभागातील पर्यवेक्षक, शिक्षक व कर्मचारी आणि येथे असलेल्या विद्यार्थीजनांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. आणि नक्कीच तुमची पाठ थोपटा तेवढी कमीच आहे. आणि ज्यावेळी आम्ही रांगोळी प्रदर्शन आता बघितलं, भरपूर अद्वितीय असं काम तुम्ही केलेलं आहे आणि नावजावत इतकं कमी आहे, इतकं छान रांगोळी इतक्या कमी वयात तुम्ही करू शकताय, म्हणजे येणाऱ्या काळात तुमचं भविष्य उज्ज्वल आहे हे मी नक्कीच म्हणू शकतो. तसेच नव्यानं ओपन केलेली गणित लॅब, जसं आम्ही दृष्टीनं म्हणत होतो की रोटरी क्लबतर्फे एखादी चांगली गोष्ट या शाळेमध्ये सुरू करायची आहे आणि माझ्या मते आमचे सुरू करण्यापेक्षा शाळेने स्वतःहून या गोष्टीत भरपूर लक्ष दिलेले आहेत. बाकीचे कॉलेजबरोबर शिक्षणाबरोबरच बाकीच्या ॲक्टिव्हिटीसुद्धा भरपूर होतात. अहवालामध्ये सुद्धा आम्ही भरपूर गोष्टी बघितल्यात आणि खूप छान काम या शाळेनं केलेलं आहे. तसा मी फार मोठा वक्ता नाही आहे किंवा तसं म्हणा गेलं तर जास्त अनुभवी नाही आहे, पण माझ्याकडे एखादा चांगला गुण असावा म्हणून आज मी इथं प्रमुख पाहुणा म्हणून आलेला आहे. इथं उभा राहण्याची ही संधी तुम्हालाही भरपूर पुढच्या येणाऱ्या काळात भेटू शकते. तुम्ही आता विद्यार्थी आहात आणि मी एवढंच म्हणेन की विद्या ग्रहण करा आणि जेवढं चांगलं शिकता येईल तेवढं चांगलं शिका. येणारं भविष्य भरपूर उज्ज्वल आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी सुद्धा. येणाऱ्या काळात मुलींनी सुद्धा स्वावलंबी व्हायला शिका. येणाऱ्या काळात भरपूर गोष्टी तुमच्याला करण्यासारख्या आहेत. महिलांना स्वावलंबी होण्यासाठी भरपूर प्रोजेक्ट सरकार सुद्धा करत आहे, बाकीच्या गोष्टी सुद्धा असतील सुरू आहेत. तर आमच्या क्लब गेला 5 वर्ष पलूसमध्ये कार्यरत आहे. रोटरी क्लब ऑफ सह्याद्री पाषाणतर्फे आम्ही वेगवेगळे उपक्रम आणि वेगवेगळ्या गोष्टी आमच्या समाजामध्ये राबवत असतो. समाजामध्ये आपण वावरत असताना ह्या समाजाचं आपण काही देणं आहे आणि कर्तव्य आणि ऋण हे फेडण्याचं काम आम्ही या रोटरी क्लब ऑफ सह्याद्री पाषाणतर्फे करतोय. नवीन युथ आणि युवकांना घेऊन आम्ही हा क्लब सुरू केलेला होता आणि या क्लबचं आम्हाला नक्कीच सार्थक वाटते की कुठंतरी ही गोष्ट सत्यात उतरताना आम्हाला दिसत आहे. आमच्यात असणारे लॉयर असतील, बाकीचे नवीन उद्योजक असतील, तसेच नवीन लॉयर असतील, या सर्व उद्योजकांना घेऊन हा क्लब त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याचं काम आणि एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करण्याचं काम सुद्धा आम्ही करत असतो. तसेच प्रोजेक्ट सर्वायकल कॅन्सर असेल, तसेच प्रोजेक्ट सायकल सातारा तालुक्यातील पाटण या गावामध्ये ज्यावेळी आम्ही भेट देण्यासाठी गेलो होतो त्यावेळी तेथील मुलांनी आम्हाला स्वतःची व्यथा सांगितली होती की शिक्षणासाठी आम्हाला डोंगर कपारातून भरपूर लांब जावं लागते आणि अनिकेत आणि आम्ही असं तेथील धबधबा बघण्यासाठी गेलो होतो आणि त्यानंतर आम्ही येथे येऊन सायकल्या गोळायला सुरुवात केली. जुन्या भेटतील, नवीन सायकल्या कोणाकडून कशा भेटतील दान त्या घ्यायला सुरुवात केली आणि आम्ही 80 सायकली तिथपर्यंत आम्ही पोच करू शकलो. बरोबर अभिमानाची गोष्ट ती म्हणता येईल आणि पलुसकरांच्यासाठी सुद्धा ती अभिमानाची गोष्ट होती. याची दखल स्वतः सरकारने सुद्धा आमच्या कामाची घेतलेली होती. तसेच अनेक प्रोजेक्ट मस्तिके पाठशाला ही आम्ही खास मुलांसाठी किंवा शाळेत राबवत असतो जेणेकरून मुलांना सुप्त गुणांना त्यांच्या वाव देता येईल यासाठी असे अनेक प्रोजेक्ट आम्ही राबवत असतो क्लबतर्फे. येणाऱ्या भविष्य काळात आम्ही असे अनेक मोठे इव्हेंट या शाळेमध्ये सुद्धा घेऊ हे सुद्धा मी सांगू इच्छितो. आणि परत एकदा मी सर्वांचे आभार मानतो, प्रशालेचे आणि या संस्थेचे सुद्धा आभार मानतो आणि येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा देतो. नमस्कार, मी
पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभारी आहे की तुम्ही मला इथं बोलायला चान्स दिला. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मान्य पुदाले सर, संस्थेच्या उपाध्यक्ष आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती आशाताई पाटील माई, आमचे लाडके प्राचार्य सावंत सर, लकी प्रशासनाचे मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक आर बी कदम सर, उपविभागाचे प्राचार्य आणि पाटील मॅडम, सर्वांचे मनापासून आभार. आणि रोटरी क्लबचे आणि आमचे लाडके मित्र साहिल मगदूम यांचे मनापासून आभार की त्यांनी ही अपॉर्च्युनिटी दिली. मी आज सगळ्या रांगोळी कॉम्पिटिशन बघितल्या, खूप छान रांगोळी होता, खूप छान मेसेजेस दिले. सगळ्यात महत्त्वाचं आज काही पॉलिटिकल मेसेज पण होते, काही समाजाबद्दल मेसेज होते, खूप छान वाटलं. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, आणि एकाकडे लक्ष दे की एक धड नाही ना भाराभर चिंध्या. ऐकलं ना, घरचे म्हणतात एका फोकस कर. मी तुम्हाला त्याच्या उलट सांगतो, सगळ्या गोष्टींच्यात लक्ष द्या, एकावर फोकस करू नका. आज ते जग तसं राहिलेलं नाहीये. तुम्ही एक म्हणताय, मला सांगा, आमच्या काळात डॉक्टर, आमचा काळ म्हणजे 5 वर्षापूर्वीचा, तरी काळच म्हणावा लागेल. आज दर 3 वर्षाचा एक काळ झाला, एक पिढी 3 वर्षांना बदलतीये सर. आमच्या वेळी डॉक्टर आणि इंजिनियरला खूप व्हॅल्यू होती. काय व्हा डॉक्टर इंजिनियर, आमच्याच इंजिनियरला आज किंमत नाहीये. ठराविक समाजानं ठरवून ठेवलेले जे करिअर ऑप्शन्स आहेत ते इतके वेगानं बदलत आहेत. आज प्रत्येक जण खूप वेगवेगळ्या गोष्टी एका टायमेला सायमल्टेनियस करतायत. तुम्हाला एक उदाहरण देतो. आमचे मित्र आहेत साहिल मगदूम, तुम्हाला माहित असलेले पत्रकार आहेत. त्याच्यासोबत ते डिजिटल मार्केटिंग पण करतात, त्याच्यासोबत समाज प्रबोधन पण करतात, त्याच्यासोबत त्यांची NGO पण आहे. एका टायमिंगला तुम्हाला खूप गोष्टी आजकाल कराव्या लागतील. कराव्या नाही, करा म्हणतोय. जी गोष्ट मनापासून करू वाटते, जिथे तुम्हाला आनंद वाटतो, त्या गोष्टी करा. तेच 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 ते घोड्याच्या नाळीसारखं राहू नका. जेवढ्या गोष्टी तुम्ही कराल. आज ज्यावेळी मी व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा घरातून पहिला विरोध होता, अरे व्यवसाय कशाला करतो, एवढा चांगला जॉब आहे, कशाला सोडतोस. आज माझा व्यवसाय महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश आणि आता नवीन मध्य प्रदेशमध्ये चालू करतोय. साईड बाय साईड मी सिरियलमध्ये काम करतोय, साईड बाय साईड मी नाटकात काम करतोय, माझे NCC झाले, मी स्टेट लेवल फुटबॉल प्लेअर आहे आणि त्याच्यासोबत साईड बाय साईड NGO साठी पण काम करतोय. ह्या गोष्टी का करू शकलो, कारण की मला त्या गोष्टी करताना मजा येत होती. मला असं करताना कधी वाटलं ना करायला लागते म्हणून करायचं नाही. मला वाटलं ती गोष्ट करावी. ज्या गोष्टी तुम्हाला इंटरेस्टच्या वाटतायत, खूप गोष्टी असू शकतात. आज करिअर ऑप्शन्स एवढे चेंज झालेत. आज जर तुम्ही बघितले तर जॉब प्रोफाईल जर बघितल्या तर आता नवीन आलेले जॉब प्रोफाईल हे डेटा सायन्स आलेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे, बिझनेस अनालिसिस आलेलं आहे, डिजिटल मार्केटिंग आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या करू शकता. या आत्ता आहेत. तुम्ही ग्रॅज्युएशन पर्यंत बाहेर पडतोपर्यंत ह्या निघून जातील आणि नवीन ऑपॉर्च्युनिटी येतील. त्यामुळं नवीन गोष्टीसाठी ओपन अप राहा. नवीन गोष्टी आज शक्ती सर म्हणाले की महिलांना पण सशक्तीकरणासाठी खूप ऑप्शन आहेत. अरे तुम्ही ठमे आहेत. आजकाल पोरीच पुढे जास्त आहेत, कारण की ती लवचिकता आहे. मी परत म्हणतोय, कुठलीही गोष्ट ऍडजस्ट करायची क्षमता आहे. तुम्ही जर टिपिकल माइंडसेटनं चालायला लागला की नाही मला आज हेच व्हायचंय, ते नाही राहत. आज जर तुम्ही म्हटला नाही मला इंजिनियरच व्हायचं, तुमच्यातले क्वचित इंजिनियरांना तेवढी व्हॅल्यू मिळेल. आज करिअर ऑप्शन्स एवढे आहेत, तुम्ही वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी शोधू शकता. मी एवढंच सांगेन, जी गोष्ट मनापासून करू वाटते, ज्याच्यात तुम्हाला छान वाटतं आणि असं वाटतं की अरे मला ही गोष्ट आयुष्यभर करायची आहे, त्या गोष्टीच्या मागे लागा. आणि 100% आजची जी आर्थिक व्यवस्था आहे हा प्रत्येक जणाला चान्स देते. आज घरात बसून एखादा माणूस गेम खेळतो आणि तो युट्यूबवर टाकतो आणि त्याला महिन्याला 10-10 लाख रुपये मिळतात. हे जर आमच्या वडिलांना सांगितलं पप्पा म्हणजे येडेबेडे आहेस काय, असं थोडीच होतं. त्यामुळं करिअर ऑप्शन्स खूप चेंज झालेत. त्यामुळं कोणी एकाने केलं म्हणून आपण करतोय असं करू नका. तुम्हाला जे वाटतंय काही असू दे. मग एखाद्याला रांगोळी काढायला आवडते. माझा मित्र आहे नीरज सबनीस, आज नॅशनल लेवलला तो रांगोळी काढतो, इतकी सुंदर रांगोळी करतो. त्याच्यासोबत तो कॅरिकेचर करतो. आज तुमच्या राजकीय सगळ्या नेत्यांच्या किंवा न्यूजपेपरचे कॅरिकेचर म्हणजे कार्टून्स तो काढतो. असे भयंकर वेगवेगळे करिअर ऑप्शन्स आहेत. आपली पलूस भूमी इतक्या मोठमोठ्या कलाकारांनी बहरलेली आहे, पण आपल्याला याची कल्पना नाही आहे.
पंडित विष्णू दिगंबर असतील, त्याच्यासोबत खूप खूप सारे कलाकार आपल्या इथून निघून गेले. फक्त एवढं सांगतो, त्याची कल्पना नाहीये. आपल्या इथं मेन कलेचं माहेरघर म्हणलं जातं आणि आपल्या आत्ता इथं कोणी ती कला तशी प्रॅक्टिस करताना दिसत नाही. कला हे एकच क्षेत्र नाही, असे भरपूर क्षेत्र आहेत. त्याच्यामुळे ते ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही घेऊ शकता. आणि मी एवढंच सांगेन, जे आहे ते मनापासून मस्त करा. शेवटी आयुष्य आनंदी जगण्यासाठी आपण करिअर करतो. त्याच्यामुळे ज्या गोष्टी तुम्हाला मजा येते, जी गोष्ट तुम्हाला करू वाटते, त्या ऑपॉर्च्युनिटी शोधा आणि त्याच्यात करिअर कसं बिल्ड करता येतं ते बघा. सो थँक्यू मला इथं चान्स दिला सगळ्यांनी. धन्यवाद. आजचे प्रमुख पाहुणे बागल साहेब आणि अनिकेत लाड, उपस्थित असलेले आमचे पल्लू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यापक, प्राध्यापक, सर्व माझ्या या बालचमुनो. खरं तर हे छोटस बीज 1958 साली आम्ही पेरलं आणि त्याचा एवढा वटवृक्ष झाला. पूर्वी काय होत होतं की शिक्षण फक्त प्राथमिक शाळेत मिळत होतं. 5वी नंतर मुलांना शिक्षणाची दारं उघडी नव्हती. त्यावेळेला किर्लोस्करवाडीला शिकायला जावं लागत होतं. मग सगळ्यांनाच ते जमत नव्हतं. अशा वेळी आमच्यातल्या काही तरुण लोकांनी, त्यामध्ये SK काका असतील, DV पाटील असतील, संभाजीराव पाटील असतील आणि असे बरेचसे लोक एकत्र आले आणि त्यांनी हे बीज पेरलं. त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे. या संकुलामध्ये जास्तीत जास्त मुलांनी यावं आणि त्याचा शैक्षणिक फायदा घ्यावा अशी आमची मनोमन इच्छा आहे. आमच्या या संकुलामध्ये वेगवेगळे, तुम्ही आता ऐकलं की वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये आपण कसं प्रावीण्य मिळवावं हे आजच्या पाहुण्यांनी आपल्याला सांगितलं. तर आपण आपल्या कुठलंही करिअर करायचं झालं तरी ते उत्तमरित्या करण्यासाठी त्यामध्ये एकाग्रता असली पाहिजे. आता तुम्ही इथं बसलाय, पण बरीचशी मुलं चुळबुळ करायला लागलीत कारण त्यांना बक्षिसाचा आमिष जास्त आहे. तर मला असं वाटतंय की ज्या मुलांनी बक्षिसं मिळवली त्यांचं मी अभिनंदन करते आणि ज्यांना मिळालेली नाही त्यांनी पुन्हा प्रयत्न करावे, कारण प्रयत्न करता आपल्याला यश नक्की मिळतं. तर या संकुलात जे काही आता स्नेह संमेलनाच्या निमित्तानं इथं सगळे कार्यक्रम होतात ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावेत अशी मी नम्र विनंती करते. आणि छोटेसे मराठी निबंध लेखन तृतीय, इंग्रजी निबंध लेखन तृतीय, 6वीचं मराठी निबंध लेखन तृतीय, गणित स्पर्धा परीक्षा, 7वीचं मराठी निबंध लेखन प्रथम, इंग्रजी पुरस्कार आणि गणित मॅथ्स ऑलिम्पियाड सुवर्ण पदक विजेती, निबंध लेखन तृतीय, कुमार संस्कार संदीप बुचडे, इंग्रजी हस्ताक्षर तृतीय, कुमारी सतीश फाळके, 8वीचं मराठी निबंध लेखन तृतीय, गोळाबेन तृतीय, नवनीत चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग, मराठी निबंध लेखन तृतीय, इंग्रजी निबंध लेखन तृतीय, मराठी वक्तृत्व तृतीय, इंग्रजी 5वी चित्रकला प्रथम, चित्रकला द्वितीय, अनंत चव्हाण 5वी चित्रकला तृतीय, मराठी वक्तृत्व तृतीय, समीर खान मुल्ला 5वी इंग्रजी निबंध लेखन प्रथम, मराठी हस्ताक्षर द्वितीय, इंग्रजी वक्तृत्व प्रथम, कुमारी कन्हैया सुनील कोरडे 5वी निबंध लेखन तृतीय, मराठी हस्ताक्षर प्रथम, आदित्य सचिन गवळी 6वी,
सावली ब कुमार अर्जुन उमेश माने 7वी अ मराठी हस्ताक्षर तृतीय लांब उडी सुरेश मोहिते 7वी अ मराठी हस्ताक्षर तृतीय कुमारी सोरा कुमारी सबिया जुबेर खाटी 7वी क इंग्रजी हस्ताक्षर तृतीय कुमारी प्राजक्ता नितीन शिंदे 7वी ब मराठी वक्तृत्व तृतीय गायन तृतीय 50 मीटर धावणे तृतीय कुमारी प्रेरणा गणेश चव्हाण 7वी क मराठी वक्तृत्व प्रथम कुमारी स्वराज दीपक मल्ले 7वी अ मराठी वक्तृत्व द्वितीय 100 मीटर धावणे प्रथम 200 मीटर धावणे प्रथम 400 प्रथम 400 मीटर धावणे द्वितीय 4व्या अमोल सावंत 7वी क मराठी वक्तृत्व तृतीय इंग्रजी वक्तृत्व प्रथम ईश्वरी अलिकरण भोसले 8वी अ मराठी वक्तृत्व स्पर्धेमध्ये तृतीय कुमार आरव प्रनील रणवरे 5वी अ इंग्रजी वक्तृत्व द्वितीय विधान शिक्षणात खराडे 7वी क मेहंदी प्रथम विधान शिक्षणात खराडे तिकडनं जा स्वराज संदीप मोरे 7वी क मेहंदी जान्हवी दिवाळी पळवळ 5वी क मेहंदी प्रथम नम्रता झाली सूर्यवंशी 5वी क मेहंदी तृतीय राहत अलमुकी मुजावर 5वी क मेहंदी तृतीय श्रेया बालाजी जगताप 6वी क मेहंदी तृतीय तिकडे दिदू दीपक कोल्हणकर धावणे तृतीय समर्थ सुनील आवटे 7वी क कोल्हणकर धावणे तृतीय प्रीती संदीप कारवार ज्ञानेश्वरी विजय कुंभार 5वी क कोल्हणकर
ईश्वरत महाडी 8वी ब 100 मीटर धावणे प्रथम. कुमारी ऋतुजा तुकाराम कुमार 8वी जी 100 मीटर धावणे द्वितीय, लांबून प्रथम. कुमारी त्रिशा मिथुन कांबळे 8वी ब 100 मीटर धावणे तृतीय. त्रिशा मिथुन कांबळे. कुमारी रोहिणी गुरु चालकोटी 7वी ब 200 मीटर धावणे तृतीय, 400 मीटर धावणे प्रथम. उस्मान असलम शेख 7वी ई 400 मीटर धावणे द्वितीय. आकाश दीपक चव्हाण 7वी ब 400 मीटर धावणे तृतीय. कुमारी श्रावणी गोपाल माळी 8वी लांब उडी तृतीय. गोळाफेक द्वितीय. कुमारी संस्कृती शीतल पोतदार 7वी लांब उडी तृतीय. विद्यार्थ्यांची दाद आता अजूनही कमी पडत आहे. गाणी गायली जातात, भाव व्यक्त होतात, टाळ्यांच्या प्रतिसादाने. अनेक समितीचे आदित्य लांब द्वितीय. आदित्य रवींद्र कांबळे 7वी ब लांब प्रथम. केदार संदीप भोवळे 7वी लांब तृतीय. ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य ओंकार मारुती कुंभार 7वी लांब तृतीय. स्वयं सतीश माळी 7वी लांब तृतीय. 5वी लांब तृतीय वाद्यश्री पुरस्कार. कुमारी दीप्ती प्रवीण कांबळे 7वी गोळाफेक तृतीय. कुमारी आर्या हनुमंत पवार 8वी गोळाफेक द्वितीय. इंग्लिश ऑलिम्पियाड यांनी आपल्या मुलाचे पारितोषिक वितरण करावे अशी त्यांना विनंती करते. पियुष संदीप कांबळे 8वी वाद्यश्री पुरस्कार. कांबळे आदित्यराज विजय पाटे 8वी नवनीत. राजवर्धन चक्र शिंदे 8वी गणित ऑलिम्पियाड सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थी. बाई 8वी शालेय विज्ञान प्रदर्शन प्रथम. ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री गायकवाड सर यांच्या शुभहस्ते पारितोषिक द्वितीय. पवन कन्हैया निषाद 6वी ब उत्कृष्ट प्रार्थना नियोजन. कुमारी सुकन्या तृतीय. आदित्य सचिन गवळी 6वी रांगोळी प्रथम. आदित्य सचिन गवळी. आवेश नवाज मुजावर 6वी रांगोळी तृतीय. वेदांत विकास माळी 6वी रांगोळी तृतीय. अर्जुन अमोल माळी 7वी रांगोळी तृतीय. कुमारी अक्षरा अवधूत भुसडे 7वी रांगोळी प्रथम.
वर संस्कार संदीप बुद्रे 8वी रांगोळी प्रथम. 7 वाजता अर्जुन सूर्यवंशी आहे का? बाहेर बोलून जातो. कुमारी जान्हवी अरविंद पुतळे 8वी रांगोळी प्रथम. श्रेया विजय भागवत. श्रेया दीपक नलवडे. शर्वरी अजित ठाकरे. वैभवी विश्वनाथ महारी. वेदिका मोल शेटे. सोनाली बाळासाहेब माळी. आजच्या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे मान्य श्री दिशा शिवाजी कांबळे. त्रिशा विकोम कांबळे. राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी 14 वर्षांनी मुलांच्या गटामध्ये हर्षवर्धन आंबी यांचा 7वी. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर आशाताई पाटील. संभाषण 7वी क प्रथम प्रांजल कुंभार. इंग्रजी संभाषण 7वी क स्वरा करते 2य. इंग्रजी संभाषण 7वी अ प्रथम. इंग्रजी संभाषण 8वी अ प्रथम आकांक्षा पाटील. इंग्रजी संभाषण केलेलं बक्षीस सोडायचं नाही असतात. कबड्डी मुली प्रथम. 7वी 8वी ब मुली कबड्डी प्रथम. 8वी ब 8वी अ मुली डॉटबॉल. 8वी ब डॉटबॉल मुली. शिक्षण प्रसारक मंडळाचे 5वी ब ओके इकडे बघा. जे जे आहेत कार्यक्रमाचे शिल्पकार तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार. ऋणी आहोत आम्ही आपले. देतो शब्द सुमनांचा उपहार. अनमोल वेळ दिला आम्हासाठी. आज मानतो मनापासून आभार. पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज व्यवसाय अभ्यासक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2024-25च्या वार्षिक बौद्धिक व क्रीडा पारितोषिक वितरण समारंभात आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री प्रथमेश बागल, अध्यक्ष रोटरी क्लब सह्याद्री पाषाण पलूस. तसेच आजचे दुसरे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री अनिकेत लाड, टीव्ही सिरियल अभिनेते. या दोन्ही अतिथींनी आमच्या संयोजकांच्या विनंतीला मान देऊन व्यस्त जीवनातून अमूल्य वेळ काढून या समारंभात आपले शुभ हस्ते पारितोषिक वितरण व विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल प्रमुख अतिथींचे संस्था व प्रशालेच्या वतीने कोटी कोटी धन्यवाद. सर्व विश्वस्त मान्यवर, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा माननीय डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील तथा माई, पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री प्रकाश पुदाले सर तथा अप्पा, सन्माननीय संचालक श्री प्रशांत कुलकर्णी सर, सर्व सन्माननीय संचालक सदस्य श्री संजय कुंभार सर, श्री एम.ए. पाटील सर. तसेच आजचे प्रमुख पाहुणे जे आहेत श्री प्रथमेश बागल यांच्या समवेत आलेले सन्माननीय प्रवंजन सावंत, साहिल मखदूम,
गायकवाड यांचेही मनापासून आभार. सर्व पदाधिकारी हे आवर्जून उपस्थित आहेत त्या सर्वांचे खूप खूप आभार. प्रशालेचे प्राचार्य आदरणीय श्री A.S. सावंत सर, उपमुख्याध्यापक श्री R.P. कदम सर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री V.V. गायकवाड सर, व्यवसाय अभ्यासक्रम विभागाच्या उपप्राचार्य डॉक्टर U.D. पाटील मॅडम, पर्यवेक्षक श्री धडस सर, श्री बडगुजर सर, श्री साबळे सर, सर्व विभागातील पदाधिकारी, अध्यापक, प्राध्यापक, बंधू भगिनी, शिक्षक